असं की एनडीए मध्ये आता त्यांच्यामध्येच काही लोक काही एनडीए मध्ये आता मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. मग आपलं घर त्यांनी दुरुस्त करावं होतं. त्यांचे लोक राजीनामे द्यायला लागले. त्यांची चिंता केली पाहिजे धर्मेंद्र प्रधान साहेबांची करण्यापेक्षा. नीटच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने काही प्रकार घडले, त्याच्यावर सरकारने कार्यवाही केली. सीबीआयची एन्क्वायरी सुरू आहे. दुर्दैवाने आपल्याच राज्यातले काही लोक सापडले, मोठे मोठे क्लासधारक. मी जी मागणी करत होतो की हे क्लासवाल्यांच्यावर बंदी घाला, निर्बंध घाला, नियमावली जाहीर करा, तर माझी टीका झाली. जसे नीटचे पेपर फुटले सगळ्यांची तोंड बंद झाली. असे की गरीब माणसाचं जे काही तिथं शोषण होतं कोचिंग क्लासच्या फीच्या माध्यमातून, आणि मग 100% यशाची खात्री, मग ते मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड छापून आणायचे, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापून आणायच्या. आज हे सगळ्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान थोडं सांगितलं की महाराष्ट्रात जाऊन तुम्ही लातूरला क्लासेस सुरू करा, संभाजीनगर क्लासेस सुरू करा. एक राज्य केंद्राची व्यवस्था होती त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे राबवलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, मला वाटतं त्याच्यावर आता सीबीआय कारवाई करते नाही. म्हणून कोचिंग क्लाससाठी नियमावली करणं गरजेचंच आहे. आता फार डोळझाक करून चालणार नाही. कोचिंग क्लासच्या मुसक्या बांधावं लागतील आणि त्यांना वटून आणावं लागेल.